नेमकी काय परिस्थिती आहे? आपण आता नाशिकमध्ये आलेला आहात, काही जखमींची सुद्धा भेट घेतली. काल नाशिकमध्ये जी काही घटना झालेली आहे, पोलिसांनी अतिशय कुशलतेने ती घटना हँडल केली, त्याच्यावर नियंत्रण केलंय. या घटनेमध्ये साधारणतः 5 अधिकारी आणि 9 कर्मचारी पोलीस जखमी झालेत. बऱ्यापैकी त्यांचे उपचार करून त्यांना डिस्चार्ज करण्यात आलेले आहे. पोलिसांनी अतिशय संयमतेने या घटनेला सांभाळल्यामुळे मोठ्या घटनेमध्ये त्याचं रूपांतर झालेलं नाही. आज नाशिकमध्ये अतिशय शांतता आणि सर्व व्यवहार सुरळीत त्या ठिकाणी आहेत. काल जेव्हा घटना हे होत होती तर CP असतील, जिल्हाधिकारी असतील, या हॉस्पिटलचे डॉक्टर्स, आम्ही दूरध्वनीवरनं त्या ठिकाणी संपर्कात होतो आणि मला वाटतं की आज वातावरण सुरळीत आहे. दादा, काल मोर्चाचं सुद्धा आयोजन होतं. हे पोलिसांना लक्षात नाही आलं की अशा पद्धतीचं दगडफेक होतो आणि आपण कालपासून माहिती घेतोय. नेमकं कारण काय म्हणजे ह्या खरं तर या घटनेचं काही कळू शकलंय का? जी काही वस्तुस्थिती आपल्या समोर आहे आणि जो कोण कायदा हातात घेईल त्याच्यावर कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. मला वाटतं की आतापर्यंत 6 ठिकाणचे गुन्हे दाखल झालेले आहेत. अनेक आरोपींना अटक पण करण्यात आलेली आहे आणि जे काही आरोपी फिर्यादीत नावं असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. साधारणपणे किती लोकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आता किती लोकांना ताब्यात घेतलेलं आहे? आता मी पेशंट्स प्रकृतीची पहिल्या टप्प्यामध्ये चौकशी केली, त्यांना भेट दिलेली आहे, विचारपूस केलेली आहे. तब्येत त्यांची बरी आहे. आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये याचा मी आढावा पण संपन्न त्या ठिकाणी करणार आहे. आता दूध बाजार हा होऊ शकते किंवा आधीपासून काही तशाबद्दल जाणूनबुजून प्लॅन आखला होता किंवा अचानक तशी परिस्थिती उद्भवली म्हणून झालं, याबद्दल तुम्ही काय माहिती? मला वाटलं की आता जेव्हा याची बैठक घेणार आहे तर या सगळ्या गोष्टींवर माहिती घेईल. पण प्राथमिक दर्शनी मूळ कारण काही कळू शकलं? आपण कालपासून या संदर्भात माझी माहिती अशी आहे की जे मोर्चाचं नियोजन होतं त्याचं आव्हान करीत असताना ही घटना त्या ठिकाणी झालेली आहे आणि जो कोण दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली.